कालच्या तासिकेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचा समाजशास्त्राच्या बाबतीत विचार करत आलो. त्यामध्ये समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक आपण पाहिले. सरंजामशाही व्यवस्थेकडून भांडवलशाही व्यवस्थेकडे समाजाची वाटचाल कशी झाली याचा आपण विचार केला. समाजशास्त्राचा उदय याबाबत आपण थोडक्यात चर्चा केली. तर आज आपल्याला समाजशास्त्राच्या व्याप्तीबाबत विचार करायचा आहे, समजून घ्यायचं. समाजशास्त्र हे समजून घेत असताना आपल्याला त्या समाजशास्त्राची व्याप्ती किती दूरपर्यंत आहे हे समजून घ्यावं लागतं. म्हणजे त्याची जी सीमारेषा आहे ही सीमारेषा समजून घेणे म्हणजे त्याची व्याप्ती. आता एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजे काय, तर त्याची अध्ययन कक्षा किंवा त्याचं जे काही क्षेत्र असतं हे क्षेत्र किती आहे, कुठपर्यंत त्याचं क्षेत्र आहे हे समजून घेणे म्हणजे काय, त्याची व्याप्ती आहे किंवा त्या विषयाची व्याप्ती आहे असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचं जे विशिष्ट प्रकारची जी सीमारेषा आहे, कोणत्याही गोष्टीला काय असतं, सीमा असतं. आणि या सीमारेषेमध्ये ती गोष्ट काय होत असते, बसलेली असते. समाजशास्त्राची सुद्धा एक सीमारेषा आखलेली आहे आणि या सीमारेषेमध्ये समाजशास्त्राचं जे अध्ययन आहे हे अध्ययन करण्यात येत असतं. समाजशास्त्राचा अभ्यास विषय खूप व्यापक आहे, कारण सामाजिक आंतरक्रियामधील सर्व घटक समाजशास्त्राच्या अभ्यासामध्ये समाविष्ट झालेले असतात, अध्ययनामध्ये समाविष्ट झालेले असतात. आणि त्यामुळे समाजशास्त्राची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची सीमारेषा, अभ्यासाची सीमारेषा वाढत आहे. आणि नवीन अभ्यास क्षेत्रामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, वाढ होत आहे. आता आपण जी व्याप्ती आहे ती बघत असताना नवीन जी काही अभ्यास क्षेत्राच्या आधारे आपल्याला याची व्याप्ती समजून घेता येईल. समाजशास्त्रामध्ये काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शाखा असतात त्या शाखा तयार होत असतात. त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं जे अध्ययन आहे ते अध्ययन करण्याची पद्धती समोर येत असते. आणि तसतशी समाजशास्त्राची जी व्याप्ती आहे ही वाढताना दिसून येते, वाढत जात असल्याचं दिसून येतं. समाजशास्त्राच्या कक्षा वाढत असल्याचं दिसून येतात. त्यामध्ये नवीन अभ्यास क्षेत्राचा जर विचार केला तर एक जैव समाजशास्त्र या गोष्टीचा विचार करावा लागतो, या समाजशास्त्राच्या शाखेचा विचार करावा लागतो. आता जैव समाजशास्त्र ही शाखा समाजशास्त्रामध्ये नव्याने आलेली शाखा आहे, आधुनिक काळामध्ये आलेली शाखा आहे, नव्याने निर्माण झालेली शाखा आहे. या शाखेतील संशोधक समाजशास्त्रातील विविध तंत्रे आणि पद्धतीचा वापर करतात आणि त्यातून या पद्धतीच्या निष्कर्षाचा उपयोग करून जीवशास्त्राची मानवी सामाजिक जीवनातील भूमिका काय आहे याचा अभ्यास करतात. हे जैव समाजशास्त्र जे आहे या माध्यमातून काय केलं जातं की वेगवेगळी जी काही पद्धती आहे त्या पद्धतीचा अभ्यास करण्यात येतो. जे वेगवेगळ्या प्रकारची जी तंत्र आहे, टेक्निक आहे, मेथड आहे यांचा वापर केला जात असतो. आणि या पद्धतीतून निघालेले जे निष्कर्ष आहे त्या निष्कर्षाचा उपयोग करून जीवशास्त्राची म्हणजे मानवी सामाजिक जीवनातील भूमिका काय आहे, जे बायोलॉजी आहे, जे जीवशास्त्र आहे, या जीवशास्त्राचं मानवी सामाजिक जीवनामध्ये काय भूमिका आहे याचा अभ्यास या जैव समाजशास्त्रामध्ये करण्यात येतो, जैव समाजशास्त्रामध्ये केला जात असतो. त्यानंतर पुन्हा व्याप्ती बघत असताना दुसरं एक सांगता येतं ते म्हणजे कलेचे समाजशास्त्र.
आता कलेचं जे समाजशास्त्र आहे याचाही समावेश या समाजशास्त्राच्या व्याप्तीमध्ये होतो, कलेच्या समाजशास्त्राचा. आता कलेमध्ये सौंदर्य आणि कला आजच्या जगामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेले आहे, त्याचं महत्त्व वाढलेलं आहे. म्हणजे सौंदर्यशास्त्र आणि कला जगताचा अभ्यास या कलेच्या समाजशास्त्रामध्ये केला जात असतो. यात कलेच्या उत्पादन व ग्रहणाच्या संदर्भात सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजे कलेचं उत्पादन, बघा तुम्ही, चित्रपट निर्मिती ही एक कलेची निर्मिती आहे, किंवा वेगवेगळे जे काही टी व्हीवर आपण फॅशन शो बघतो तशा पद्धतीचं जे चॅनलवर फॅशन, सौंदर्य कला या वेगवेगळ्या पद्धतीने विकसित होत चाललेले आहे. यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे. सौंदर्य कला आत्मसात केल्या जात आहे, ग्रहण केलं जात आहे. आणि याचा सामाजिक संदर्भ समजून घेण्यासाठी कलेचे समाजशास्त्र उपयोगी ठरताना दिसून येते. कलेच्या समाजशास्त्राचा महत्त्व आपल्याला दिसून येतं. याचाही अभ्यास समाजशास्त्रामध्ये करण्यात येतो. त्यानंतर विपणन बाजार संशोधनाचं समाजशास्त्र हे सुद्धा काय समाजशास्त्राची एक व्याप्ती आहे. काय विपणन, बाजार, देवाणघेवाण, विपणन ज्या ठिकाणी होत असते, म्हणजे व्यावहारिक समाजशास्त्राची एक शाखा आहे. आणि यात समाजशास्त्रीय पद्धती वापरून अर्थपूर्ण पद्धतीने बाजारनीती समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. हा भाग अर्थशास्त्राच्या अखत्यारीमध्ये येतो. पण समाजाचा घटक हा एक मानव असतो, मनुष्य असतो. आणि मनुष्य बाजार व्यवस्थेमध्ये, विपणन व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने म्हणजे व्यवहार करतो, त्याचं समाजशास्त्रीय जे काही वर्तन आहे ते वर्तन कशा प्रकारचं असतं. व्यावहारिक वर्तन हे समाज वर्तन मानलं जातं आणि ते कशा पद्धतीने असतं याचं विश्लेषण या माध्यमातून करण्यात येतं. म्हणजे समाजशास्त्रीय पद्धती वापरून अर्थपूर्ण पद्धतीने बाजारनीती समजून घेण्याचा प्रयत्न या विपणन बाजार संशोधनाच्या समाजशास्त्रात केला जात असतो. यामध्ये समाजशास्त्रातील बाजारनीतीतील सैद्धांतिक ज्ञान, थेरॉटिकल जे नॉलेज आहे, ग्राहकांच्या विविध प्रकारचे ज्ञान आणि गरजा यांचं विश्लेषण केलं जातं. म्हणजे आर्थिक वर्तन करत असताना व्यक्ती समाजामध्ये कशा पद्धतीने वर्तन करतो याविषयीचे वेगवेगळे सिद्धांत या विपणन बाजार संशोधनाच्या समाजशास्त्रामध्ये मांडले जात असतात. आणि त्या माध्यमातून सैद्धांतिक ज्ञान आपल्याला प्राप्त होत असते. जे ग्राहक असतात ते ग्राहक मागणी करत असतात. ते मागणी करत असताना त्यांची मनोवृत्ती कशी असते, सामाजिक जे वर्तन आहे ते वर्तन कसं असतं, आणि विविध प्रकारचे जे काही ज्ञान असेल किंवा त्याच्या ज्या गरजा असेल याचं विश्लेषण केलं जात असतं. आणि म्हणून विपणन बाजार संशोधनाचं समाजशास्त्र जे आहे हे सुद्धा समाजशास्त्राची व्याप्ती आहे. म्हणजे फक्त ते अर्थशास्त्रामध्ये मोडतं म्हणून समाजशास्त्रामध्ये त्याचा अभ्यास केला जात नाही असं नाही. आर्थिक वर्तन सुद्धा हे सामाजिक वर्तन आहे. आणि प्रत्येक ग्राहक कशा पद्धतीनं वर्तन तो करतो हे सुद्धा सामाजिक वर्तन असल्यामुळे समाजशास्त्राची व्याप्ती तिथपर्यंत, अर्थव्यवस्थेपर्यंत म्हणजे विपणन बाजार व्यवस्थेपर्यंत सुद्धा पोहोचलेली आहे. त्यानंतर दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र. दृश्य माध्यम म्हणजे डोळ्याने दिसणारे माध्यम. म्हणजे चलचित्रपट आपण पाहतो,
काय जे चित्रपट असतात ते चालतात आणि बोलतात, याला चलचित्रपट असं म्हटलं जातं. सामाजिक जीवनामध्ये सर्व दृश्यांचा, चित्रांचा अभ्यास समाजशास्त्राची एक शाखा करते. जे दृश्य जे असतात त्या दृश्यांचा अभ्यास, चित्रांचा अभ्यास समाजशास्त्राची शाखा ही शाखा करत असते. आणि या शाखेमध्ये काय होतं की समाजशास्त्रीय संशोधन सर्व दृश्य प्रतिमांचा वापर करून सामाजिक तथ्य म्हणून करण्याचा प्रयत्न या शाखेद्वारे केला जातो. जे समाजाचे जे काही अध्ययन आहे किंवा अभ्यास आहे, हा अभ्यास करण्याकरिता दृश्य माध्यमांचा वापर केला जात असतो. म्हणजे जर समजा आपल्याला जर समाजामध्ये जाऊन एखादी परंपरा बघायची असेल, तर ही परंपरा बघत असताना काय केलं जातं की व्हिडिओ कॅमेरा वापरणे, त्याचं शूटिंग करणे, त्याचं संग्रहण करणे आणि त्यातून काय आपल्याला त्याचा आधार एका विशिष्ट तथ्यापर्यंत पोहोचण्याकरिता किंवा सत्यतेपर्यंत पोहोचण्याकरिता किंवा निष्कर्ष काढण्यासाठी महत्वाचा. जे दिसतं त्यावर निष्कर्ष काढले जातात, दृश्यांवर निष्कर्ष काढले जात असतात की काही विशिष्ट घटकाची काही संस्कृती असते आणि त्यांचे चित्र सुद्धा असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टीचं विश्लेषण केलं जातं. जसं मोहनजोदडो आणि हरप्पामध्ये उत्खननामध्ये अनेक प्रकारची जी काही चित्र आहेत ते चित्र निघाले आणि त्यावेळची संस्कृती कशी होती हे आपल्याला त्या माध्यमातून सांगता येते किंवा त्याचं अध्ययन करता येतं किंवा त्याचं विश्लेषण करता येतं. आणि म्हणून दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र ही सुद्धा एक समाजशास्त्राची व्याप्ती आहे. त्यानंतर डायस्पोरा अध्ययन. आता डायस्पोरा अध्ययन हे एक नवीन एक शाखा आहे. आंतरविद्या शाखा आपल्याला दिसते. हे एक प्रकारचं आंतरविद्या शाखीय अभ्यास विषय समाजशास्त्रामध्ये नव्याने अभ्यासला जात आहे. यात प्रामुख्याने स्थलांतर आणि त्याचे मानवी जीवनावरील विविध भागांवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्यात येत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्थलांतरण होत असतं, या स्थलांतरणामुळे काय होतं की त्याचा सामाजिक जीवनावर, व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होत असतो, संस्कृतीवर त्याचा परिणाम होत असतो किंवा साहित्यिक, सामाजिक असे परिणाम होत असतात, सांस्कृतिक परिणाम होत असतात, लोकसंख्या विषयक परिणाम होत असतात, मानववंशशास्त्र विषयक परिणाम होतात, राजकीय परिणाम होतात, आर्थिक परिणाम होतात. एवढंच नाही तर याचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुद्धा होत असतो. हाच जो होणारा जो परिणाम आहे किंवा हे जे विश्लेषण आहे, या विश्लेषणाचा आपल्याला या माध्यमातून अभ्यास करता येतो. आता डायस्पोरा म्हणजे काय? तर डायस्पोरा म्हणजे अशी विखुरलेली लोकसंख्या की जिचे मूळ स्थान म्हणजे एखादा लहान भौगोलिक भाग असतो. डायस्पोरा म्हणजे अशी विखुरलेली लोकसंख्या जिचे मूळ स्थान म्हणजे एखादा लहान भौगोलिक भाग असतो. डायस्पोरा म्हणजे एखाद्या समूहाचे आपल्या मूळ निवासस्थानापासून झालेले स्थलांतरण. ग्रीक भाषेमध्ये डायस्पोरा म्हणजे विखुरणे असं म्हटलं जात असतं. पण आता डायस्पोरा ही जी संकल्पना आहे ही व्यक्तींच्या अशा गटाला उद्देशून वापरली जात असते की जे त्यांच्या मूळ स्थानापासून दूर राहूनही तिथली नाळ तुटू देत नाही. म्हणजे भारतीय वंशाचे जे लोक आहे अमेरिकेत आहे,
आजही त्यांचा म्हणजे जो संबंध आहे तो संबंध भारतीय समाजाशी आहे. अशा लोकांना डायस्पोरा म्हटलं जात असतं. असे जे लोक आहेत ते लोक डायस्पोरा असतात. आणि या गोष्टींचा जो काही म्हणजे अध्ययन आहे ते अध्ययन समाजशास्त्रामध्ये केलं जात असतं. अशा प्रकारचे जे काही क्षेत्र आहेत ते क्षेत्र समाजशास्त्रामध्ये अभ्यासले जात असतात. म्हणजे सर्वसमावेशक स्वरूपाची जी अध्ययनाची जी स्थिती आहे ही समाजशास्त्राची दिसून येते. म्हणजे जे अध्ययन आहे हे अध्ययन चित्रपट अध्ययन असेल, विकास अध्ययन असेल, संस्कृती अध्ययन असेल, हे सर्व प्रकारचे अध्ययन हे समाजशास्त्राची व्याप्ती आपल्याला दर्शविते किंवा समाजशास्त्राची व्याप्ती म्हणून आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून समाजशास्त्र विस्तृत विद्याशाखेमध्ये समाविष्ट झालेला आहे. काय विस्तृत विद्याशाखेमध्ये समाविष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि समाजशास्त्राची जी व्याप्ती आहे ही बदलत्या आणि आधुनिक गुंतागुंतीच्या समाजामध्ये अधिक व्यापक होत आहे. काय होत आहे? अधिक व्यापक होत आहे. आता आपण चित्रपट अध्ययनाचा जर विचार केला तर याचा समावेश समाजशास्त्रामध्ये आपल्याला होताना दिसून येतो. म्हणजे दृश्य माध्यमांचा अभ्यास या माध्यमातून होतो. आता चित्रपट अध्ययन ही 20व्या शतकातील एक नवीन विद्याशाखा आहे. काय आहे? चित्रपट अध्ययन ही एक नवीन विद्याशाखा आहे. ही एक आंतरविद्याशाखीय शाखा असून विविध सैद्धांतिक, ऐतिहासिक आणि समीक्षात्मक दृष्टिकोनातून सिनेमा किंवा चित्रपट या माध्यमांकडे बघितलं जात असतं. यामुळे चित्रपटांचा कलात्मक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कथानकीय प्रभावाचा विचार केला जात असतो. म्हणजे समाजाचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप चित्रपटांच्या माध्यमातून दाखविण्याचं कार्य केलं जातं. जे चित्रपट असतात ते चित्रपट समाजामध्ये निर्माण झालेल्या समस्या असेल, चित्रपटामध्ये काय केलं जातं की मनुष्याची जी संस्कृती असते ती संस्कृती, ह्या ज्या गोष्टी असतात ती या दाखविण्याचं कार्य करतात. आणि त्या माध्यमातून आपल्याला एखाद्या विशिष्ट संस्कृतीचं अध्ययन करता येतं, अभ्यास करता येतो. म्हणजे वर्ग असेल, वंश असेल, लिंगभाव असेल, वांशिकता असेल, यासारख्या सामाजिक गटांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्रामध्ये चित्रपटांकडे संहिता म्हणून बघितलं जात असतं. चित्रपटांकडे बघितलं जातं आणि त्यातून आपल्याला समाजाचं अध्ययन आपल्याला करता येतं. चित्रपटांच्या माध्यमातून समाजामध्ये निर्माण झालेली जे काही समस्या असेल, बदल असेल किंवा संस्कृती असेल, प्रथा असेल, परंपरा असेल, याचाही अभ्यास त्या माध्यमातून करण्यात येतो. किंवा त्या लोकांपुढे मांडण्यासाठी, समाजातील लोकांपुढे मांडण्यासाठी चित्रपट हे एक मोठं माध्यम आहे. अभ्यासक अनेक विद्यापीठांनी काय केलेलं आहे, हे जे अभ्यासक्रम आहे ते अभ्यासक्रम आज सुरू केलेले दिसून येतात. आणि समाजशास्त्राच्या माध्यमातून ते अभ्यासले जात असतात. त्यानंतर दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे विकास अध्ययन. आता विकास अध्ययन म्हणजे काय? तर हे आंतरविद्याशाखीय क्षेत्र आहे. जागतिक विकासातील असमानता शोधण्याचा यामध्ये प्रयत्न केला जात असतो. जगामध्ये जो विकास होतो त्या विकास होत असताना जी असमानता ती आपल्याला दिसून येते, सारखा विकास होत नाही.
ह्या असमानता शोधण्याचा यामध्ये प्रयत्न केला जात असतो. यामध्ये ऐतिहासिक संदर्भ तपासून आंतरराष्ट्रीय विकासाचा प्रयत्न व प्रक्रियांचा अभ्यास केला जात असतो. म्हणजे जगामध्ये जे आंतरराष्ट्रीय जो विकास असतो, कोणकोणत्या देशाने किती विकास केला, कोणकोणत्या देशाचा GDP किती आहे, कोणकोणत्या देशाचा विकास झाला, कोणकोणते देश अविकसित आहे, कोणकोणत्या समाजामध्ये अविकसितता आहे किंवा विकसितता आहे किंवा विकसनशीलता आहे, हे आपल्याला या विकास अध्ययनातून आपल्याला ओळखता येतं. आणि या विकास अध्ययनामध्ये या गोष्टींचा अभ्यास केला जातो. प्रामुख्याने विकसित आणि विकसनशील समाजातील परस्परांचे संबंध अभ्यासता येतात. त्यातील विविध संस्थांची भूमिका अभ्यासता येते आणि त्यांचं सामाजिक, राजकीय, आर्थिक, पर्यावरणीय बदलांच्या प्रक्रियेवर आणि त्यांच्या होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणजे या विकास अध्ययनाच्या माध्यमातून विकसनशील जे देश आहे किंवा विकसित जे देश आहे आणि विकसनशील जे देश आहे यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करणार आहे. विविध संस्थांची जी भूमिका आहे ती भूमिका समजून घेता येते. राजकीय विकास किती झालेला आहे, सामाजिक विकास किती झालेला आहे, पर्यावरणाचा विकास किती झालेला आहे, आर्थिक विकास किती झालेला आहे, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल झालेले आहे, ह्या बाबतीमध्ये आपल्याला या विकास अध्ययनाच्या माध्यमातून लक्ष केंद्रित करता येतं. एक व्यावसायिक क्षेत्र, अभ्यास क्षेत्र म्हणून विकास अध्ययनाला आज खूप महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येते. म्हणजे यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील संशोधन, धोरणांचे विश्लेषण, बिगर शासकीय संस्था आणि मानवतावादी काम, शिक्षण, विकास कार्यक्रमांचं नियोजन आणि अंमलबजावणी, स्वयंसेवकाचे व्यवस्थापन, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारिता, स्थलांतर आणि निर्वासितांसाठी सेवा, प्रवास, पर्यटनविषयक कार्य, आंतरसांस्कृतिक संबंधांबाबत सल्लामसलत, जनसंपर्क आणि संवाद, शहर नियोजन, आंतरराष्ट्रीय विकास, सार्वजनिक आरोग्य, समुदायातील काम, पर्यावरणात्मक व हवामानातील बदल यांचे संशोधन, अशा अनेक संधी ही शाखा उपलब्ध करून देते. या विकास अध्ययनामध्ये अनेक प्रकारचे जे काही शाखा आहेत त्या शाखा उपलब्ध करून देताना दिसून येते. शहरांचं नियोजन कसं करायचं, आंतरराष्ट्रीय विकास कसा करायचा, त्यानंतर निर्वासितांसाठी सेवा कशा पुरवायच्या, प्रवासाच्या बाबतीमध्ये, पर्यटनाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीचं कार्य केलं जातं, ह्या सर्व गोष्टीचं जे काही नॉलेज आहे, ज्ञान आहे, या माध्यमातून, या शाखेच्या माध्यमातून प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला संस्कृती अध्ययनाचा विचार करायचा आहे. आता संस्कृती अध्ययनाचा विचार जर केला तर ही शाखा सुद्धा एक समाजशास्त्राची व्याप्ती आहे. 1960च्या दशकामध्ये पाश्चिमात्य समाजामध्ये लोकप्रिय संस्कृती याचा अभ्यास करण्यामधील रस वाढत होता. त्यातून संस्कृती अध्ययनाची शाखा पुढे आली. संस्कृती अध्ययनाची सुरुवात ही इंग्लंडमधील बर्मिंगहॅम सेंटर फॉर कॉन्टेम्पररी कल्चर स्टडी येथे झाली. म्हणजे संस्कृती अध्ययन जे आहे हे अध्ययन सुरुवातीला काय झालं, बर्मिंगहॅम सेंटर फॉर कॉन्टेम्पररी कल्चर स्टडी येथे सुरू झालं. विविध प्रकारची समकालीन लोकप्रिय संस्कृती अभ्यासण्याची संधी संस्कृती अध्ययनातून उपलब्ध करून दिली जात असते या सेंटरमध्ये.
एखादी व्यक्ती अथवा समुदायाची मूळ अस्मिता त्याच्यावर झालेले शिक्कामोर्तब, लेबलिंग, उद्योग पद्धती, नियम, अधिकार, सेन्सॉरशिप याबाबतचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अभ्यासण्याची संधी यातून मिळते. समकालीन संस्कृती अद्ययावत दैनंदिन जीवनातील अत्यंत गांभीर्याने घेतले जात असते. जी समकालीन संस्कृती आहे, समकालीन संस्कृती अध्ययनामध्ये दैनंदिन जीवनाला अत्यंत गांभीर्यानं घेतलं जात असतं. महानगर असेल, या महानगर संस्कृतीमधील जीवन पद्धती, उपभोग आणि सामाजिक संबंध यांचा अभ्यास यामध्ये करण्यात येत असतो. संस्कृती ही दैनंदिन जीवनातून निर्माण होत असते. उदाहरणार्थ दैनंदिन आहार पद्धती असेल, वागण्याची पद्धती असेल, बोलण्याची एक पद्धती असेल, रोजच्या जीवनामध्ये असणारं राहणीमान असेल, त्या समाजामध्ये त्या समुदायामध्ये असणारी फॅशन असेल, करमणुकीचं साधनं असेल, त्या समुदायामध्ये साजरे करणारे जे सण आहेत ते सण उत्सव यातून संस्कृती निर्माण होत असते. याला थोडक्यामध्ये संस्कृती म्हटलं जात असतं. आणि या संस्कृती अध्ययनातून संस्कृती बनवण्याची प्रक्रिया अभ्यासली जात असते. असे मानले जात असते की ही प्रक्रिया सत्ता संबंधाशी जोडलेली आहे. संस्कृती अध्ययनामध्ये इतर अनेकही विद्या शाखांमधून अभ्यास पद्धती व सिद्धांत घेतले जात असतात. अशा प्रकारे संस्कृती अध्ययन या माध्यमातून काय केलं जात असतं की समाजशास्त्राचा अभ्यास केला जात असतो. सर्व अभ्यास क्षेत्राची जी यादी आपण पाहिलेली आहे ही सर्वसमावेशक स्वरूपाची जरी नसली तरी समाजशास्त्र हे विस्तृत विद्याशाखा आहे असं आपल्याला बनावं लागतं. ही विस्तृत विद्याशाखा आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यानंतर आपल्याला एक उपक्रम बघायचा आहे. तर हा उपक्रम जर आपण पाहिला तर तुमच्या परिसरातील 2 स्थलांतरित व्यक्तींची मुलाखत घ्या. जे विस्थापित, जे इतर ठिकाणावरून आपल्या ठिकाणी आलेले आहे, डायस्पोरा अध्ययन आपल्याला करायचं आहे. काय, तुमच्या परिसरातील 2 स्थलांतरित व्यक्तींची मुलाखत घ्या. दुसऱ्या प्रदेशातून आले असेल, दुसऱ्या राज्यातून आले असेल, दुसऱ्या शहरांमधून आले असेल, गावांमधून आले असेल, त्यांची माहिती घ्या आणि स्थलांतराचे कारण शोधा. त्यांचा अनुभव काय आहे व समस्या काय आहे यासंबंधी निष्कर्ष जे आहे ते निष्कर्ष तुम्ही काढा. वर्गात चर्चा नाही केली तरी चालेल, परंतु त्यांच्या समस्या, अनुभव, स्थलांतराचे कारण याविषयीची मुलाखत घ्या आणि एक विशिष्ट प्रकारचे निष्कर्ष काढा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्र, आज आपण या तासिकेमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.